मित्रांनो नमस्कार. महायोजना दूत आणि WSR सोलार पंप मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो आजचा व्हिडिओ जो आहे तो थोडासा वेगळा विषयावर म्हणजेच आपले जे काही वेंडर बांधव आणि जे काही व्यावसायिक आहेत त्यांच्या संदर्भात असणार आहे. म्हणजेच आता आम्ही जे आहेत शिवनेरी बिझनेस प्रायव्हेट लिमिटेड ही आमची जी काही कंपनी आहे आणि आमचे प्रोडक्ट जे आहेत ते WSR नावाने आमचे प्रोडक्ट आहेत. सोलार मध्ये आहेत, इलेक्ट्रिक मध्ये आहेत, ऑटोमेशन मध्ये आहेत, रूफटॉप मध्ये आपण काम करतो. या संदर्भात आपल्याला व्यवसाय करण्याची आम्ही संधी देत आहोत आणि आता येणारा जो काही काळ आहे तो संपूर्ण हा सोलारचा असणार आहे. याच्यामध्ये मेंटेनन्स प्लस नवीन इन्स्टॉलेशन, त्याच्यानंतर नवीन प्रोजेक्ट बनवणे या सर्व गोष्टीवर येणारं भविष्य असणार आहे. त्यामुळं जे काय आहे ते आपली कंपनी आता जवळपास आपण प्रत्येक तालुका स्तरावर हे वेंडर आपले जे काही टेक्निशियन आहेत हे जोडण्याचं काम करत आहोत आणि आता आम्ही आपली जे काही कृषी मित्र वेबसाईट आहे याद्वारे आपण रजिस्ट्रेशन हे चालू केलेले आहे. तर या संदर्भात थोडक्यात माहिती आपण पाहणार आहोत. हे कसं असणार आहे, आमची प्रोसिजर कशी असणार आहे, या अंतर्गत तुम्ही काय काय कामं करू शकता, या अंतर्गत तुम्हाला आमच्याकडून काय मिळणार आहे, कोणते कोणते प्रोडक्ट मिळणार आहेत, या सगळ्या गोष्टीवर आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर अशी चर्चा करणार आहोत. जे काही व्यावसायिक बांधव, जे वेंडर बांधव आपल्याशी जुळणार असतील त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आमच्यासोबत जोडल्या जाऊन त्यांना जे काही रोजगाराची संधी ही आम्ही निर्माण करून देणार आहोत. त्या संदर्भात जो आहे तो आजचा हा व्हिडिओ असणार आहे. सर्वप्रथम आपण बघू शकता जी आमची वेबसाईट आहे ही कृषी मित्र नावानं वेबसाईट आहे. आता बऱ्याचशा जणांना वाटेल ही कृषी मित्र नावानं वेबसाईट बनवण्याचा उद्देश काय आहे. ऍप्लिकेशन प्लस जे आहे वेबसाईट आहे याच्या अंतर्गत हे खूप मोठ्या म्हणजे बरेच दिवसापासून सॉफ्टवेअर डेव्हलपिंग मध्ये आहे. सॉफ्टवेअर हे एक मोठ्या प्रमाणावर एक मोठ्या लेवलला सॉफ्टवेअर बनलेलं आहे. याच्यामध्ये ऍप्लिकेशन आहे, शेतकऱ्यासाठी आहे, याच्यामध्ये वेंडर लोकांसाठी आहे, इन्स्टॉलर लोकांसाठी आहे. हे 2-3 लेवलला एक सॉफ्टवेअर आहे. शेतकऱ्यांसाठी त्यांच्या जे काही पंप लागलेला आहे त्यांना पुरेपूर याच्यामधून फायदा असणार आहे. ते कसा फायदा असणार आहे आपण एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. तत्पूर्वी आपल्याला जे काय आहे फक्त आणि फक्त जे आहे आज वेंडर संदर्भातला हा व्हिडिओ असणार आहे. बघू शकता आपली जी काही वेबसाईट आहे, आमच्यासोबत ज्यावेळेस तुम्ही जोडले असाल त्यावेळेस आपल्याला आमच्याकडून प्रत्येक सोलार पंपाचे पार्ट जे आहे ते मेंटेनन्स असोत किंवा नवीन पार्ट असोत हे सर्व गोष्टी मिळणार आहेत. मोटरचे सुट्टे पार्ट असोत, मोटरचं काही मिनिंग गेल्या, रोटर घासलं, वाइंडिंग संदर्भात असोत, इम्पिलर, बुशिंग, बेरिंग्स ह्या सर्व काही गोष्टी आपल्याकडे अवेलेबल असणार आहेत. त्यासोबतच सोलार संदर्भातलं कंट्रोलर असोत, कंट्रोलरच्या PCB असोत, त्याच्यानंतर कंट्रोलर रिपेरिंग असोत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी मिळणार आहेत. आता आपलं जे काही वेबसाईट आहे तर ही प्रत्येक कॅटेगरीमध्ये दिलेली आहे. आपल्या मशिनरीज आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहेत, या सगळ्या गोष्टीमध्ये आपली जी काही वेबसाईट बनलेली आहे याच्यामध्ये आपल्याला कंट्रोलर आहेत, त्यानंतर आपले पंप आहेत, मोटर आहेत, या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी मिळणार आहेत. आता कंट्रोलर मोटरची मॅन्युफॅक्चरिंग आमची स्वतःची आहे. याच्या अंतर्गत आता कंट्रोलर सुद्धा जे आहे ते आपण लवकरच पंप हेड म्हणजे हे हेड आणि मोटर याची मॅन्युफॅक्चरिंग आपली आहे. कंट्रोलरच्या PCB आपल्या बाहेरून येतात. PCB अंडर डेव्हलपिंग मध्ये आहेत. लवकरच आपली PCB तयार होऊन जे आहे ते कंट्रोलरचं काम सुद्धा स्वतः चालू होणार आहे कंपनीचं. याबद्दल जे आहे ते आपण यापूर्वीच अनाउन्समेंट सुद्धा केली होती. आता हे कंट्रोलर सुद्धा आपल्याला वेबसाईटवर मिळतात. सोबतच तुम्हाला जे काही मेंटेनन्सचे कामं जसे अर्थिंग रॉड असोत, केबल असोत, VFD असोत, ACDC कंट्रोल असोत, पॅनल असोत, सिंगल फेज मोटर असोत, 1 HP 2 HP पासून ते 20-50 HP पर्यंत मोटर आपल्याकडे अवेलेबल आहेत. प्रत्येक कंपनीला मॅच होणारे हेड अवेलेबल आहेत. MC4 कलेक्टर असोत किंवा इतर जे काही साहित्य लागणार आहे त्या सर्व गोष्टीचं जे आहे ते आपल्याकडे अवेलेबल आहे. इलेक्ट्रिक मोटर, इलेक्ट्रिक कंट्रोलर, इलेक्ट्रिक स्टार्टर आणि ऑटोमेशन मध्ये सुद्धा आपण काम करत आहोत. याच्यामध्ये सुद्धा आपल्याकडे सर्व गोष्टी अवेलेबल आहेत. आमचं जे काही हेड ऑफिस आहे ते आमचं हेड ऑफिस जे आहे ते हिंगोली कळमनुरी रोड लासिना या ठिकाणी आमचं हेड ऑफिस आहे. म्हणजे जिल्हा हिंगोली या ठिकाणाहून हे पूर्ण ऑपरेट होतं आणि इथूनच हे सर्व मटेरियल आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात. आता तुम्हाला वेंडर म्हणून रजिस्टर जर व्हायचं असेल आमच्याकडं तर आता आणखीन एक तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगतो. वेंडर म्हणून रजिस्टर होताना तुम्ही डोळ्यासमोर एक गोष्ट ठेवून चालायचं. आम्ही गव्हर्नमेंट सिस्टम मध्ये मागेल त्याला सोलार योजना असो, मेडामध्ये असो, आम्ही वेगवेगळ्या कंपन्यांसोबत काम करतोच. त्या काम तुम्हाला मिळेलच. परंतु आमच्याकडं ज्या लोकांना वेंडर म्हणून रजिस्टर व्हायचं आहे, ज्या लोकांना मेकॅनिक म्हणून रजिस्टर व्हायचं आहे, त्यांनी आमच्या सोबत जे आहे ते सरकारी काम मिळेल म्हणजे गव्हर्नमेंट योजनेतून
जे काही सोलार पंप लागणार आहेत इन्स्टॉलेशनचं काम मिळेल, या बेसवर कोणीही आमच्याकडे रजिस्टर होऊ नका. काम तर 100% तेही मिळणारच आहे, परंतु आमचा मानस आहे, आमचं ध्येय आहे प्रायव्हेट मेंटेनन्स असो, प्रायव्हेटमध्ये मटेरियल टाकणं, या गोष्टीवर आम्ही जास्त भर देऊन काम करणार आहे आणि याच व्यक्तीला आम्ही समोर नेणार आहे. दुसरी गोष्ट, आता तुम्ही ज्या वेळेस आमच्यासोबत वेंडर म्हणून जोडले जाणार आहात, तर त्यावेळेस मार्केटिंगचा पूर्ण सपोर्ट आमचा असणार आहे. आमच्या थ्रू येणारे ऑर्डर असोत, आमच्या थ्रू येणारे कस्टमर असोत, सर्व काही तुम्हाला तालुका प्लेसला ते दिले जाणार आहेत आणि त्याच्यावर मिळणारा मोबदला हा जो आहे तो सेम तुम्हाला त्या ठिकाणावर दिला जाईल. एकंदरीत आमच्यासोबत जोडल्या जाण्याचे हे सर्वात मोठा फायदा असणार आहे, म्हणजेच मार्केटिंग सपोर्ट आमचा जबरदस्त त्या ठिकाणी असणार आहे. म्हणून तुम्ही आमच्यासोबत बिनधास्तपणे काम करू शकता. सोलार पंपाचे असोत, रूफटॉपचे असोत, त्याच्यानंतर ऑफग्रिड इन्व्हर्टर असोत, एसीडीसी कंट्रोलर असोत, त्याच्यानंतर इतरही सोलार विषयी जे काही प्रोजेक्ट असतील, या सर्व प्रोजेक्टवर आपण काम करत आहेत. त्याच्यामुळे तुम्ही आमच्यासोबत बिनधास्त जोडू शकता. आता तुम्हाला जे काही आहे ते आमच्यासोबत रजिस्टर करण्यासाठी जे काही आमची वेबसाईट आहे, गुगलमध्ये तुम्ही कृषीमित्र.in नावाची वेबसाईट आहे, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देत आहे. यावर तुम्ही आल्याच्या नंतर तुम्ही जे आहे तिथं रजिस्ट्रेशन करू शकता. रजिस्ट्रेशन करण्याकरता तुम्हाला लॉग इन बटनवर क्लिक करायचं आहे. तुम्हाला पहिल्यांदा रजिस्टर नावाच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला डिस्ट्रीब्युटर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला इथे पॅन नंबर लागणार आहे, परंतु सध्या स्थितीत तरी तुम्ही पॅन कार्डनं रजिस्टर करू नका, कारण याच्यामध्ये जे आहे ते बऱ्याचशा जणांच्या पॅन कार्डच्या नावामध्ये काही तफावत असल्यामुळे पॅन व्हेरीफाय होत नाही. तुम्ही इथं डोंट हॅव अ पॅन कार्ड तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर तुमचं पूर्ण नाव या ठिकाणी टाकायचं आहे, तुमचा ईमेल आयडी, तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. सिलेक्ट टाईप तुम्हाला वेंडर किंवा डिस्ट्रीब्युटर, तुम्ही सध्या तर वेंडर सिस्टम मध्ये रजिस्ट्रेशन करायचं आहे. डिस्ट्रीब्युटर म्हणसाल तर तुमच्याकडे जर प्रोडक्ट विक्रीसाठी असतील तर तुम्ही डिस्ट्रीब्युटर मोडमध्ये रजिस्ट्रेशन करू शकता. तुम्ही वेंडर म्हणून या ठिकाणी रजिस्टर करायचं आहे. त्यानंतर तुमचं जे काही राज्य आहे ते निवडायचं आहे. त्यानंतर तुमची सिटी कोणती आहे ती निवडायची आहे. तालुक्याचं पूर्ण इथं या ठिकाणी डिटेल येणार आहे. त्यानंतर तुमचा पूर्ण या ठिकाणी ऍड्रेस टाकायचा आहे, पिनकोड टाकायचा आहे. इथे तुमचा लॉग इन पासवर्ड क्रिएट करायचा आहे. लॉग इन पासवर्ड क्रिएट केल्याच्या नंतर एक प्रोफाईल इमेज तुम्हाला टाकली तरी ठीक आहे, नाही टाकली तरी काही गरज नाही आणि सबमिट करायचं आहे. हे सबमिट करून तुम्हाला सोडून द्यायचं आहे. ती जे काही ऑर्डर आहे, म्हणजे जे काही तुमचं डाटा आहे तो आमच्याकडे येईल, व्हेरीफाय केला जाईल आणि तुम्हाला त्या ठिकाणावर अप्रुव्हल दिलं जाईल. आता याच्यामध्ये तुम्ही म्हणसाल काही इन्व्हेस्टमेंट आहे का, तर हो, नक्कीच याच्यामध्ये काही इन्व्हेस्टमेंट असणार आहे. तुमची जे काही रजिस्ट्रेशन डिपॉझिट आहे, तर आम्ही जवळपास याच्यामध्ये स्टार्टिंगला आम्ही 11,000 रुपये या ठिकाणी डिपॉझिट ठेवलेलं आहे. तुम्हाला डिपॉझिट भरायचं आहे. त्याच्यामध्ये का ठेवलेलं आहे, तर हे डिपॉझिट ज्यावेळेस आम्ही काही मटेरियल कॅश ऑन डिलिव्हरी मध्ये पाठवतो, तर याचं सिक्युरिटी म्हणून आम्ही डिपॉझिट घेत आहे आणि प्रत्येक तालुका स्तरावर जे आहे ते आम्हाला हे लोक, हे काही वेंडर डिस्ट्रीब्युटर आम्हाला निवडणे आहेत, त्यासाठी आम्ही जे आहे तर हे डिपॉझिट तिथे ठेवलेलं आहे. आता कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर कॅश ऑन डिलिव्हरी मध्ये मटेरियल जातं, त्याच्यामुळे जे आहे तर मटेरियलची सिक्युरिटी म्हणून हे डिपॉझिट आम्ही त्या ठिकाणी कंपनी सध्याच्या स्थितीमध्ये घेत आहे. त्यानंतर जे आहे तर हळूहळू येणाऱ्या काळामध्ये हे डिपॉझिटचं तुम्हाला मटेरियल पुरवण्यात येईल, मटेरियल देण्यात येईल. अशाच पद्धतीत जे काही आहे ते आमचा थोडक्यात हा प्लॅन असणार आहे. आता याच्यावरचं इन्कम हे कसं असेल, तुमचं जे इन्कम जे असणार आहे तर किमतीच्या एकूण 15% ते 30% या दरम्यान असणार आहे. आता विविध प्रोडक्टवर विविध प्रकारचं इन्कम त्या ठिकाणावर असणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही ज्यावेळेस रूफटॉपचे कामं करणार आहात, रूफटॉपचं पर्टिक्युलर एका किमतीमध्ये तुम्हाला मटेरियल दिलं जाणार आहे. तुम्ही कस्टमरला XYZ किमतीमध्ये जर तुम्हाला जर एखादी वस्तू म्हणजे DCR नॉन DCR मध्ये एक आम्ही पर्टिक्युलर रेट ठरवून देणार आहे, 1 किलोवॅट, 2 किलोवॅट, 3 किलोवॅटचे तुम्ही कस्टमरला ज्याही रेटमध्ये प्रोव्हाइड करायचं आहे, ज्याही रेटमध्ये द्यायचं आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही त्या रेटमध्ये देऊ शकता. संपूर्ण काम सबसिडीमध्ये करायचं असेल त्यासाठी आपला लायसन्स त्या ठिकाणी युज होणार आहे. त्या लायसन्सवर तुम्ही काम करू शकता बिनधास्तपणे. ह्या सगळ्या गोष्टी आपण तुम्हाला बॅकएंड पुरवणार आहे. पूर्ण स्ट्रक्चरचं मटेरियल असो, स्ट्रक्चरचं सगळ्या गोष्टी ह्या टोटली तुम्हाला त्या ठिकाणी पुरवणार आहोत. दुसरी गोष्ट, मेंटेनन्स मध्ये ज्यावेळेस तुम्ही काम करणार आहात त्यावेळेस पूर्णपणे ट्रेनिंग देणं, म्हणजे तुम्हाला छोटे मोठे येणारे प्रॉब्लेम इंजिनियर कडून सॉल्व्ह करून घेणं. त्याच्यानंतर इन्स्टॉलेशन संदर्भात काही प्रॉब्लेम असतील किंवा शेतकऱ्याच्या शेतावर गेल्याच्या नंतर कंट्रोलर मध्ये येणारे काही प्रॉब्लेम असतील, काही एरर असतील, या सगळ्या गोष्टीचं तुम्हाला ऑन कॉल आम्ही सर्व्हिस त्या ठिकाणी पुरवणार आहे. पण याच्यामध्ये प्रायमरी नॉलेज असणं तुम्हाला गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही मल्टीमीटर वापरता, ज्यावेळेस पॅरामीटर सेट करता, या गोष्टीचं थोडक्यात माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे, तरच तुम्ही हे काम समोर करू शकता. आणि मेंटेनन्सचं जे काम करायला इच्छुक असेल असेच लोक आमच्याशी जोडले
जाणार आहेत आणि ज्याचे दुकानदार आहेत, जे आमच्यासोबत म्हणजे जे मशिनरी स्टोअरवाले जोडले जाणार आहेत, या लोकांसाठी जे आहे तर आपल्याला कोणत्याही प्रकारचं डिपॉझिट वगैरे या ठिकाणी आम्ही घेणार नाही. त्याच्यामध्ये जे आहे तर तुम्ही आमचं जे काही मटेरियल आहे ते ऑर्डर दिल्याच्या नंतर तुम्हाला ऑन ऑर्डरवर आम्ही मटेरियल त्या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहे. याच्यामध्ये पूर्ण मटेरियल ज्यावेळेस देणार आहे ते टोटली ऍडव्हान्स मध्ये पेमेंट असणार आहे आणि तेव्हाच तुम्हाला मटेरियल जे आहे ते प्रोव्हाइड केलं जाणार आहे. प्रत्येक महाराष्ट्रातल्या जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आपण जे आहे ते वेंडर आपले रजिस्ट्रेशन जे आहे ते चालू केलेलं आहे. तुम्ही अशा पद्धतीत रजिस्ट्रेशन करू शकता. रजिस्ट्रेशनची लिंक जी आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. शक्यतो तुम्ही रजिस्ट्रेशन करा. शक्यतो आम्हाला कोणीही कॉल करू नका. जे इच्छुक असतील त्यांनीच त्या ठिकाणावर रजिस्ट्रेशन करून घ्या. पूर्ण प्रोसेस ऑनलाईन मध्ये दिलेली आहे. आम्ही वेबसाईटवर हळूहळू सगळ्या प्रोडक्टची ऑनबोर्डिंग चालू आहे. सर्व कंपन्याची ऑनबोर्डिंग चालू आहे. याच्यामध्ये सर्व कंपन्यांचे तक्रार निवारण केंद्राचे संपर्क असोत, हे असोत, सगळे ऍप्लिकेशन मध्ये त्या ठिकाणी दिलेले आहेत. कस्टमर त्याच ठिकाणावरून त्याची कंप्लेंट रजिस्टर करणे, कस्टमरचा जो काही मेंटेनन्सचे प्रॉब्लेम असतील तर त्या ठिकाणावरून ते हे करणे म्हणजे रजिस्टर करणे, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आपण दिलेल्या आहेत. ते येणाऱ्या काळात आम्ही प्रत्येक व्हिडिओमधून ऍप्लिकेशन हा समजून सांगणार आहे, कशा पद्धती असणार आहे, काय असणार आहे. तुर्तास तरी जे काय आहे ते वेंडर संदर्भातला आपण हा व्हिडिओ घेतलेला आहे. याच्यामध्ये ज्या इच्छुक व्यक्ती असतील त्यांनी रजिस्ट्रेशन करू शकता. मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला वेबसाईट ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. धन्यवाद.